स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशन्मा जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय जय जी अगहरणा लोकपाला सर्वेशा कलकोटी मालुजी नृपती समर्थ चरणी जयंची भक्ती सुहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयसी श्रवण करती दिवस निशी हिरळी कराधिक शास्त्रांची वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्रकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यांची आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटापटी बुवांची शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जना सांगाती कित्येक होते तय वेळी पावाया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर येती रज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुण्याशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा संन्यासी बुरळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंगा माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीची तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटली काही निशी एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धरुनी बोंशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त म्हणती आता काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडते असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागीला प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलत येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकांशी काय म्हणून बेलासी जरी वृत्त भया मानित्वसी मग ब्रह्मपद जाणची कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याची लागती कष्ट करणे फुकट हाता याची भुवन प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयना कंठ झाला सददित तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गोळणी ब्रह्मपदा योग्य झाले इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।